नमस्कार, मी संदीप देसाई. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत गावखेड्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांना. वेगवान. अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे. मात्र अण्णांची तब्येत उपोषणामुळे खालावली आहे. काल मुख्यमंत्री आणि अण्णांमध्ये फोनवरून चर्चा झाल्यानं अण्णा उपोषण सोडतायत का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील अण्णांची आज भेट घेणार आहेत. कालच राज ठाकरे राळेगण सिद्धीसाठी मुंबईहून रवाना झाले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राळेगण सिद्धीमध्ये काल अण्णांची भेट घेतली. यावेळी महाजन यांनी अण्णा आणि मुख्यमंत्री यांच्यात फोनवरून संभाषण घडवून दिलं. लेखी आश्वासन देण्याची अण्णांची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली असून तसं पत्रच गिरीश महाजन आज अण्णांना सुपूर्द करणार आहेत. 8 तारखेपर्यंत सरकारनं मागण्यांवर ठोस निर्णय न घेतल्यास पद्मभूषण पुरस्कार केंद्र सरकारला परत करण्याचा इशारा अण्णा हजारेंनी दिलाय. लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी, शेतमालाला हमीभाव अशा मागण्यांसाठी अण्णांनी राळेगण सिद्धीत उपोषणाला सुरुवात केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील अण्णा हजारेंची भेट घेतली. लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी अशा अनेक मागण्यांसाठी अण्णांनी उपोषण सुरू केलंय. अण्णा हजारे यांची माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी आंदोलनाविषयी चर्चा केली. तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जीवाशी खेळू नका असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला केले. अण्णांचा लढा भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे, त्यामुळे अण्णांनी नव्या क्रांतीसाठी जयप्रकाश नारायण यांची भूमिका स्वीकारावी असं या पत्रामध्ये उद्धव ठाकरेंनी लिहिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अण्णा हजारे हे पैसे घेऊन उपोषण करतात असा आरोप केला होता. त्याबाबत अण्णा हजारे यांच्या वतीनं बदनामी आणि फौजदारी कारवाईची कायदेशीर नोटीस नवाब मलिक यांना पाठवण्यात आली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नगर पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. सुपे इथं रास्ता रोको करण्यात आला. या ठिकाणी मोठ्या संख्येनं गावकरी या रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते. शरद पवारांनी इंदापूरच्या एका कार्यक्रमात चक्क उखाणा घेतला. नावाची काय बिशात, प्रतिभा माझ्या खिशात असा उखाणा घेतल्यावर प्रचंड हशा पिकला. घरी गेल्यावर बाबांची काही खैर नाही अशी मिश्किल प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे. अजितदादा वाचले आता उद्या साताऱ्यातील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना 26/11 सारखं उडवणार अशी धमकी देणारी पोस्ट फेसबुकवर व्हायरल झाली आहे. पंकज कुंभार असे या माथेफिरूचं नाव असून त्यानं स्वतःच्याच फेसबुक अकाउंटवरून व्हायरल केली आहे. ही पोस्ट पाहताच प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्यात. एका अज्ञात वाहनानं धडक दिल्यामुळे नागपूर जबलूर हायवेवर एक वाघ गंभीर जखमी झालेला आहे. वाघानं वनविभागाच्या बचाव पथकातील एका कर्मचाऱ्यावर हल्ला केला होता. जखमी वाघ घाबरून हरणखूड परिसरातील जंगलात लपून बसला. अर्थसंकल्पात अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली. आता 5 एकरावरील शेतकरी अनुदान मिळवण्यासाठी खातेफोड करतील आणि लाभासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या वाढेल असं मत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केलंय. बागडेंचं हे वक्तव्य वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. वर्धा बस स्थानक परिसरामध्ये 2 युवकांना गांजाची तस्करी करताना शहर पोलिसांनी अटक केली. अमरावतीत असलेल्या आरोपी अब्दुल जब्बार प्रवीण धर्माळे यांनी बस स्थानकात 15 किलो गांजासह त्यांना अटक करण्यात आली आहे. जळगाव आणि मध्य प्रदेश वनविभागाच्या संयुक्त गस्ती पथकाला अस्वलाची शिकार केल्याचं आढळून आलंय. ढाबरा पिपरी वदोदा या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी 2 संशयितांना अटक करण्यात आली आहे. नवलसिंग पावरा आणि छत्रासिंग पावरा अशी या अटक केलेल्या संशयितांची नाव आहेत. अमरावतीमध्ये नगर परिषदेच्या उर्दू प्राथमिक शाळेमध्ये डुकरांचा मोकाट वावर होत असल्यानं शाळेच्या आवारात अस्वच्छता निर्माण झाली आहे. यामुळे मुलांचं आरोग्य धोक्यात आलंय. शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहून डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. साताऱ्यातल्या कोरेगावमध्ये महिला पोलीस आणि तिचा सहकारी पोलीस तसंच ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीचा एक ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झालाय. उसाच्या ट्रॉलीचा धक्का लागल्याचं कारण देत या चालकाला उपचारासाठी न नेता रुग्णालयाबाहेर ही बेदम मारहाण करण्यात आली आहे. नागपुरात एका 40 वर्षीय मुलानं दारूच्या नशेत आईच्या डोक्यात कौल मारल्यानं मृत्यू झालाय. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं आरोपीला अटक केली आहे. ममता यांना तत्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नागपूरकडून येणारे ट्रॅव्हल्स लुटण्याच्या प्रयत्नात असलेल्या 5 पैकी 3 संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आलंय. बाजारपेठ पोलिसांनी रात्री 12:30 वाजता ही कारवाई केली. गुप्त माहितीनुसार पोलिसांनी नाहटा चौफुली परिसरात ही धडक कारवाई केली आहे. पसार झालेल्या 2 चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
बीडमध्ये वडवणी शहरातील एका खासगी वसतिगृहातील 14 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार काल संध्याकाळी उघडकीला आलेला आहे। सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून प्रकृती धोक्याबाहेर आहे। आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या 187व्या पुण्यतिथीनिमित्त काल जेजुरी गडाच्या पायरी मार्गावरील उमाजी नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत राज्यभरातील आलेल्या रामोशी बांधवांनी अभिवादन केलं। इंग्रजांविरुद्ध पहिलं बंड पुकारणारे उमाजी नाईक रामोशी समाजाचे राजे मानले जातात। भुसावळच्या वरणगाव शिवारामध्ये 4 वर्षांचा बिबट्या मृतावस्थेत आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। पुलगावच्या अनिल पाटील यांच्या केळीच्या बागेमध्ये या बिबट्याचा मृतदेह आढळला। त्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली। वनविभागाने याची तत्काळ दखल घेतली। हे शिकारीचं प्रकरण नसल्याचा अंदाज वनविभागानं व्यक्त केला। पुणतांबा गावातून देता की जाता असा इशारा देत किसान क्रांती संघटनेच्या वतीनं राज्यभर यात्रा सुरू आहे। तर दुसरीकडे पुणतांबा गावातील शेतकरी कन्या आता आक्रमक झाल्यात। शेतकरी कन्या आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करणार आहे। 1.5 वर्षांपूर्वी शेतकरी संपाची मशाल याच पुणतांबा गावातून सुरू झाली होती। सतत एकमेकांवर टीकास्त्र सोडणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते राज्यमंत्री अर्जुन खोतकर काल जालन्यामध्ये एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले। व्यासपीठावर दोघांच्या मध्ये होते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे। यावेळी खोतकर आणि दानवेंनी एकमेकांवर टोला लगावला। मुलांना व्यवहार ज्ञान मिळावं आणि यासाठी जुन्नर तालुक्यातल्या शिरोली खुर्द इथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी विविध पदार्थांचे स्टॉल्स लावले होते। या स्टॉल्सला राज्यातल्या गडकिल्ल्यांची नावं देण्यात आली होती। पेटलेल्या ट्रकपर्यंत अग्निशमन दलानं जाण्याऐवजी पेटलेला ट्रकच अग्निशमन दलाच्या गाडीपर्यंत नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत घडलाय। पेटलेला मिनी ट्रक चालवत नेऊन अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवली आहे। पंढरपूर तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी गेल्या 5 दिवसांपासून स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आनंद लोंढे आमरण उपोषणाला बसलेत, पण अजूनही त्यांच्या उपोषणाची कोणीच दखल घेतलेली नाहीये। हिंदू धर्मातील शृंगेरी शारदा पीठाचे शंकराचार्य विधुशेखर भारती महास्वामीजी हे भारत विजय यात्रेनिमित्त काल परळीत आले होते। त्यावेळी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांचं स्वागत केलं। सोलापूर शहर आणि जिल्हा युवा सेनेच्या नूतन पदाधिकारी निवडीसाठी शासकीय विश्रामगृहामध्ये मुलाखती घेण्यात आल्या। युवा सेनेचे मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जवळपास 50 ते 60 इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। सोलापूर शहरासह उत्तर सोलापूर, मोहोळ, बार्शी, मंगळवेढा, पंढरपूर आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील युवा सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निरीक्षकांसमोर मुलाखती दिल्या। जालन्यामध्ये महापशुधन एक्स्पोचं उद्घाटन करण्यात आलं। यामध्ये देशभरातल्या पशूंच्या वेगवेगळ्या जाती शेतकऱ्यांना पाहायला मिळाल्या। नागपूरमध्ये युवा काँग्रेसच्या वतीनं सरकार विरोधात निदर्शनं करण्यात आली। नागपुरातील गांधी पुतळा ते संघ मुख्यालयापर्यंत ही निदर्शनं करण्यात आली। यावेळी निदर्शनकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। केंद्र शासनाअंतर्गत येणाऱ्या नेहरू युवा केंद्राच्या युवा कौशल्य विकास शिबिराचा आज समारोप पार पडला। यावेळी नेहरू युवा केंद्राचा मानाचा जिल्हास्तरीय आदर्श संस्था पुरस्कार जत तालुक्यातल्या ओंकार स्वरूपा फाउंडेशनला देण्यात आला। बारामती तालुक्यातल्या जानाई शिरसाई योजनेचं पाणी मिळावं या मागणीसाठी उडवंडी येथे आंदोलन सुरू आहे। आंदोलनाच्या 4थ्या दिवशी बोकड आणि शेळीचं मोठ्या थाटामाटात लग्न लावून अनोखं आंदोलन करण्यात आलं। पूर्व विदर्भात कुस्तीला चालना मिळावी यासाठी भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यामध्ये 2 दिवसीय राज्यस्तरीय कुस्तीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या स्पर्धेमध्ये विदर्भातील 200हून अधिक पुरुष आणि महिला कुस्तीपटूंनी सहभाग घेत आपलं कौशल्य दाखवलं। शिर्डी बनसोड दाम्पत्यानं चक्क रांगोळी काढण्यासाठी कर्ज घेतले। नगरच्या कोपरगाव इथल्या 7वीत शिकणाऱ्या सौंदर्या बनसोड हिनं छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य रांगोळी काढण्याचा हट्ट धरला आणि मग काय, तिच्या आई वडिलांनी तिची ही हौस पूर्ण करण्यासाठी दागिने मोडले तर वडिलांनी कर्ज काढलं। तब्बल 4.5 लाख चौरस फुटांवर ही रांगोळी काढण्यात आली। अकोल्याच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं शहरात नो प्लास्टिकचा संदेश देत वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी हजारो अकोल्यातील नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवला। मागल्या 11 वर्षांपासून MIAच्या वतीनं पर्यावरण रक्षण, जलसंवर्धन, स्वच्छता यासह विविध संदेश देत वॉकेथॉनचं आयोजन करण्यात येत आहे।
जेजुरीमध्ये सोमवतीची यात्रा आहे आणि या यात्रेला दिवसभरापासूनच अमावास्येचा पुण्य काळ असल्यानं मग संपूर्ण दिवसभर जेजुरीत भाविकांची मोठी गर्दी राहणार आहे। या यात्रेसाठी भंडारा खोबऱ्याची दुकानं सुद्धा सज्ज झाली आहेत। डहाणू तालुक्यातल्या बोर्डी पर्यटनस्थळी 7व चिकू महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक बागायतदार आणि शेतकऱ्यांनी पिकवलेल्या उत्पादनांचं प्रदर्शन आणि विक्री करण्यात येणार आहे। नाशिकच्या सुला विनिडियर्स नयनरम्य प्रांगणामध्ये सुला फेस्ट 2019ला सुरुवात झाली आहे। पहिल्याच दिवशी एम्फी थिएटर त्याचबरोबर एफओसीएस या 2 ठिकाणी देशी विदेशी संगीताच्या तालावर पर्यटकांनी ठेका धरत वाईन पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटला। यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया। ब्रेकवर जाण्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर। ब्रेक नंतर जाणार आहोत दुष्काळग्रस्त माणदेशात। दुष्काळ आणि चारा टंचाईमुळे रक्त गोठवणाऱ्या थंडीत उघड्या माळरानात राहण्याची वेळ माणदेशातल्या शेतकऱ्यांवर आली आहे। मसवड गावामध्ये माणदेशी फाउंडेशनच्या छावणीमध्ये टंचाईग्रस्त शेतकऱ्यांचं एक नवं गाव वसले। रात्रीच्या थंडीत दिवस काढणाऱ्या या छावणीतल्या शेतकऱ्यांबरोबर न्यूज 18 लोकमतच्या टीमनं सुद्धा एक रात्र घालवली आहे। पाहूयात एक खास रिपोर्ट कुडकुडणाऱ्या थंडीतून। कुणी चुलीवर भाकरी थापतय तर कुणी बॅटरी दिवांच्या उजेडात छावणीत जनावरांना मिळालेला चारा टाकतय। लहान मुलांची या दिव्याच्या उजेडातच अभ्यासाची लगबग। गुरांसाठी चारा मिळावा म्हणून अख्खं गाव छावणीत येऊन बसलंय। दुष्काळानं गावं ओसाड पडली असली तरी छावणीतली गर्दी मात्र वाढू लागलीय। कडाक्याच्या थंडीत शेतकरी आणि त्यांचं कुटुंब या छावणीत राहायला मजबूर झालंय। काय नाही बाबा, माझ्या कसं वैरण कसं नाही, त्यापेक्षा हात बी नको। आता महिना झाला असल्या थंडीत काढतोय, जावा जावा दोघे जणी थंडीत असल्या काढतोय। गार लागतंय, किती काम घेतलं तरी थंडच राहणार। आता हे केलं होतं ती चुली मोर आल्यावनं सोडून ठेवलं आणि थंड वाजती, काय करावं। माणदेशातल्या या चारा छावणीत सध्या 8000 जनावरं आहेत। इथलं तापमान 6 अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरलंय। या गोठणाऱ्या थंडीत आपली जनावरं जगवण्यासाठी शेतकऱ्यांना या उघड्या रानातल्या छावणीत राहण्याची वेळ आली आहे। मान तालुक्यात फार दुष्काळ मोठा पडलाय आणि जनावराला चारा नाही, पाणी नाही, माणसाला पाणी पिण्याची आवश्यकता आहे आणि दुष्काळ मोठा आहे। याच्याबद्दल आम्ही गाय गोरं घेऊन शिना छावणीवर आलेलो आहे। माणदेशी फाउंडेशननं 1 जानेवारी रोजी ही छावणी सुरू केली। इथं शेतकऱ्यांना पुरेसा चारा, पाणी आणि बाकीच्या सुविधा देण्याचा प्रयत्न केलाय। चेतना सिंह यांच्या प्रयत्नामुळे सरकारच्या निर्णयाआधीच इथं शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही आधाराची छावणी सुरू झाली आहे। साताऱ्यामध्ये दिवाळीनंतर यात्रा भरतात आणि ह्या यात्रा जे भरतात त्याच्यामध्ये जनावरांची पण खरेदी विक्री होते आणि आम्हाला असं सारखी लोक शेतकरी सांगायचे की जर आता काय सोय झाली नाही तर त्यांच्या पुढे काही पर्याय राहणार नाही, पण जनावरांना खसाबाला विकावे लागतील। मग असं ठरवलं की ही यात्रेचा आधी कमीत कमीत आपण जाहीर तरी करावं। शासनाचं ज्यावेळी निर्णय होईल आणि आता झालेला आहे, पण त्यावेळी दिवाळीनंतर जाहीर तरी करावं की आपण छावणी सुरू करणार माणदेशी। न्यूज 18 लोकमतच्या टीमनंही या छावणीत एक रात्र काढली। इथं आम्हाला फक्त थंडी आणि चारा पाणी टंचाईचा सामना करावा लागला। निसर्गातल्या बदलामुळे या गावकऱ्यांना मात्र रोजच या थंडीला आणि टंचाईला सामोरं जावं लागतंय। आज महिना झाले की गारटा असला, 10-11 वाजूस तर कुठं जळलाय, पाऊस पडलाय इकडं आम्हाला असला गारवा सोडलाय। चित्राबाला बी लाळी येते त्या आणि माणसाला बी थंडीचं हिव नुसतं येतंय या गारट्यानं, काय करू बी वाटण आणि कायच नाही। देते ती भाकरी कवा घरनं हे करून शिना 10-11 वाजता खायची काय आणि मग भैया चित्राबाला आण दिला, वस्ती कुठून घालायचा, इरबळ पाणी दावायचं। सरकारनं जिल्ह्यात अद्याप एकही चारा छावणी सुरू केली नाहीये, त्यामुळे या भागात छावण्या सुरू करण्याची मागणी जोर धरतीये। जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी राजकारणात दंग आहेत, पण ही मंडळी जेव्हा मतं मागायला जातील तेव्हा त्यांना दुष्काळग्रस्तांच्या रोषाला सामोरं जावं लागेल हे मात्र नक्की।
किरण मोहितेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत माण सातारा. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. ब्रेक नंतर जाणार आहोत एका बेटावर. या बेटाचं नाव आहे दिवा बेट. रत्नागिरीतल्या खेडजवळ या बेटाचा शोध लागलेला आहे. या बेटावर जाण्याचा मार्ग मात्र एवढा सोपा नाही आहे बरं का. याचं कारण असं, या बेटावर गेल्यानंतर या बेटाच्या माध्यमातून अनेक नवनव्या गोष्टींचा उलगडा सुद्धा होणार आहे. पण आपण या बेटाची एक सफर करूया. दिवा बेट मुंबई गोवा महामार्गावरून 20 किलोमीटर अंतरावर कोतवली गावात गेलात तर तिथून या बेटावर जाता येतं. जगबुडी वशिष्ठी खाडीच्या मधोमध असणाऱ्या 600 ते 700 एकर परिसरावर पसरलेलं हे बेट. पण खाडीतून जायचं असेल तर तुमच्या स्वागताला तयार असतात त्या महाकाय मगरी. निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं हे ठिकाण, मात्र इतिहासाच्या पाऊलखुणा या बेटावर जागोजागी दिसतायत. कुठे मूर्त्या, कुठे पाण्याची कुंड, तर कुठे मंदिराचे भग्न अवशेष. मानवी वास्तव्याची साक्ष देणाऱ्या या खुणा आपल्याला काळाच्या मागे घेऊन जायला भाग पाडतात. 5 पांडवांच्या काळातला विषय आहे. त्या टायमातला ह्या जो 5 पांडवांनी जे हा बावडी बांधलेला आहे, या 7 बावडींचा विषय आहे. एका कुंडामध्ये जर आपण दगड टाकला तर ते 7 कुंडांमध्ये त्याचे उबडे येतात वरती. असा इथला हा प्रकार, हा पूर्वकाळातला विषय आहे. हे दिवा बेट म्हणजे आता स्थानिकांच्या आणि इतिहास प्रेमींच्या कुतूहलाचा विषय बनलाय. मात्र हजारो वर्षांची साक्ष देणाऱ्या या मूर्त्या नेमक्या कोणाच्या? इथे नेमकं राहायचं तरी कोण? किंवा इथे राहणाऱ्या लोकांचं पुढे काय झालं? असे कित्येक प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहेत. हे फार पुरातन एक बेट आहे आणि त्याच्यावर गावातील आणि अन्य परिसरातील लोक इथे वास्तव्य करत होते. त्याच्या खुणा म्हणजे त्यांचे जे चौथरे आहेत घराचे ते अजून आहेत. दुसरं म्हणजे इथे काही पुतळे आहेत, देवांच्या ज्या मूर्ती आहेत त्यांचे पुतळे आहेत. 6 विहिरी आहेत. मासेमारी व्यवसाय करणारा भोई समाज दरवर्षी या बेटावर येऊन देवदेवतांची पूजाही करतो. हे स्थान आहे, हे पर्यटक स्थान आहे. जर शासनाने याच्याकडे लक्ष दिलं तर अतिशय ह्याच्यातून असणाऱ्या आजूबाजूच्या परिसरातील मच्छीमार व्यावसायिक आहेत किंवा आणखीन आहेत त्यांना रोजगार मिळू शकेल आणि अन्य पर्यटकांना हे पर्यटक स्थळ म्हणून पाहता येईल. चारही बाजूनं पाण्याचा वेढा, इतिहासाच्या असंख्य संदर्भाची कोठारं आणि निसर्गाच्या कुशीत बसलेलं हे बेट इतिहास प्रेमींच्या आवडीचं ठिकाण ठरेल यात शंका नाही. चंद्रकांत बनकरसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी. या काही घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.